श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वत शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1289व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण अष्टमी, रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 5 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, परमेश्वरी शक्ती ही भक्ताची वाट पाहत असते। ती फारच प्रचंड शक्ती आहे। ती शक्ती आमच्या सारख्यांच्या रूपानेही स्वप्नात येत असते, सद्बुद्धी देत असते। तुम्ही जेवढे पवित्र राहाल तेवढे उत्तम आचार विचार व उच्चारही तुम्हाला सुचू लागतात। मानवी देहाला कायम वासना असतात। मानवी देह कधीच वासना रहित होऊ शकत नाही। तुम्ही जेवढे सदाचरण कराल तेवढ्या या वासना तुमच्या कमी होत जातील। तुमची व माझी आता भेट झालेली आहे। तुम्हाला आता दुसरे काहीच करायची गरज नाही। जेवढा आता या सहवासात लाभ घेता येईल तेवढा घ्या। मनापासून सेवा करा। सेवेचे ढोंग करू नका किंवा वैराग्य आल्याचेही ढोंग करू नका। माझे फक्त तुम्ही ऐका व त्याचे आचरण करा। आचरण फक्त मी जे मार्गदर्शन करतो त्याचेच करा। माझे अनुकरण कोणीही करू नका। तुम्हाला वैराग्य येणे कोणालाही शक्य नाही। काही भक्तांनी माझे पाहून कमी अन्न खाण्याचे चालू केले होते। त्यांना असे शासन केले आहे की त्याच्या मागे भरपूर खाण्याची भूक लावली आहे। गुरूंच्या पावलावर पाऊल टाकणं म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी होण्यासारखे होते। तसे कोणीही वागू नका। तसे कोणी वागले तर त्याला शासन हे आहेच। आमची ही वाणी म्हणजे तुम्ही बोधामृत समजा। मला वयाच्या 10व्या वर्षीच सर्व ज्ञान व वैराग्य प्राप्त झाले आहे। हे असे आध्यात्मिक विचार आपल्या मनात स्फुरू लागल्याचे व मुखावाटे बाहेर येऊ लागल्याचे जाणवले। हा त्या शक्तीचाच प्रभाव आहे। मला हे शिकण्यासाठी कुठेही जावे लागले नाही। तुमच्याही मनाची अवस्था जी बदलत जाऊन आता तुमच्याही मनात या शक्तीच्या सहवासानेच चांगले विचार येत असतात। तुमच्या सर्वांचे नशीब बलवत्तर आहे म्हणून तुम्हाला माझ्याशी संभाषण करता येत आहे। मी दयाळू असल्याने इथे दर्शनाला येणाऱ्या बहुतेक भक्तांशी 2 शब्द तरी बोलत असतोच। ते 2 शब्दही तुमच्या दृष्टीने पुरेसे आहेत, बहुमूल्य आहेत। ते शब्द तुम्ही लक्षात ठेवा। हे मी जे सांगत असतो तेही ऐका, आचरणात आणा। आपल्याकडे पूर्वी समाजात मनुष्याला जगण्यासाठी 4 आश्रम सांगितले होते। पहिल्या 3 आश्रमामध्ये शिक्षण संसार हे पूर्ण केल्यावर शेवटच्या 4थ्या आश्रमात संन्यास घेऊन अंगावर भगवे वस्त्र नेसून समाजाचे चांगले कसे होईल हे पाहावे असे सांगितले होते। हे लोक आता कमी झाल्याने समाजात दारिद्र्य आले आहे। असलेला जवळचा पैसा वापरता येत नाही, शिवाय तो बँकेतही ठेवता येत नाही। फक्त पैसा सांभाळत बसण्याची पाळी समाजावर आलेली आहे। अशाच प्रकारे अनेक दुःखे आपणहून अंगावर येत असतात। पाळलेले कुत्रे सुद्धा मालकावर भुंकून स्वतःचे अस्तित्व दाखवत असते। तुम्ही सर्व इथे मी गाभाऱ्यात पादुकांची पूजा करताना तिथे येत असता, त्यावेळी तुम्हाला माझी पूजा चालू असताना इतर वेळी तिथे चालू असलेल्या पूजेपेक्षा काहीतरी वेगळे जाणवेल। आम्ही जेव्हा पादुकांची सेवा करत असतो तेव्हा ती शक्ती जागृत झालेली असते। ती ईश्वरी शक्तीच आपल्या जीवनाचे साधन आहे।
तुमच्यातील ईश्वरी शक्ती जागृत होण्यासाठी म्हणजेच ती उत्पन्न होण्यासाठी तुम्ही सर्वजणांनी मी सांगितलेली उपासना, जप, ध्यान, सेवा नित्याने करीत जा. ती ईश्वरी शक्ती तुमच्यातील जागृत झाल्यावरच तुम्ही जगायला पात्र व्हाल. आपल्यातील मूळ शक्ती जागृत होण्याचे हेच ते साधन आहे. उपासना चालू असताना कोणाशीही बोलू नका, तसेच इतरत्र लक्षही देऊ नका. तुम्हा सर्वांना नक्कीच त्यात यश येईल. जी ईश्वरी शक्ती माझ्यात आहे तीच तुमच्यात आहे. ही शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हाच तुम्ही जगण्यासाठी पात्र होऊ शकता. ही जर शक्ती जागृत नसेल तर ती मनुष्य हा मानवरूपी दैत्यच असतो. मनोवृत्ती त्याच्या वाईट असतात. स्वतःला मनस्ताप उगीच करून तो घेत असतो. तेव्हा तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा व स्वतःची प्रगती करून घ्या. महाभारतामध्ये भगवंतांनी गीता सांगितली आहे. गीतेचे एकूण श्लोक 700 आहेत. त्यातील भगवंताचे श्लोक 575 आहेत. भगवंतांना स्फूर्ती आणण्यासाठी अर्जुन होता. देवाच्या वाटेला गेले तरच ते बोलणार हे तो जाणून होता. अर्जुनामुळे सर्वांना गीतेचे ज्ञान झाले. त्यानेच निरनिराळे विषय हाताळून ज्ञान दिलेले आहे. हे ज्ञान शंकराचार्यांनी, व्यासांनी, ज्ञानेश्वरांनी त्यावर भाष्य करून लिहून सामान्यांपर्यंत पोहोचवले. आताही खूप जण त्यावर काही ना काही लिहून सोप्या भाषेत सामान्य जनतेपर्यंत ते ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतात. पुढे पुढे पाऊल पडून ग्रंथ निर्मिती होत राहिली आहे. हे सर्व तुम्ही लक्षात घ्या. हे जे घडले ते वर्षानुवर्षे घडत आहे. तुम्ही सर्वांनी सुद्धा इथे आल्यावर निरनिराळे विषय काढून त्यावर प्रश्न विचारा, ज्ञान संपादन करा. ही हिऱ्यांची, रत्नांची खाण आहे. ती उकरून त्यातून ज्ञान गोळा करा. तुम्हाला त्यासाठी स्फूर्ती यायला पाहिजे. हे ज्ञान तुम्ही वाया घालवू नका. माझ्या बोलण्यातील प्रत्येक शब्द हा तुमच्यासाठी आहे. तो तुम्ही वाया घालवू नका. माझा एकही शब्द खाली पाडू देऊ नका. प्रत्येक शब्दाचे चीज करा. मी आजारी असलो तरी तुम्हाला हे नेहमी सांगत आलो आहे. इथे गाणगापुरातही त्यासाठी 8 दिवस येऊन राहिलो आहे. तुम्हाला ते जमणार नसेल तर दिवसातून 2 वेळा नुसते प्रसादासाठी या. माझे श्रम वाया जाऊ देऊ नका. हे सर्व तुमच्या सर्वांच्या हातात आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.